झाली क्वालिफाय ना सर शाबास आर्यन शाबास भावा शाबास हॅलो एव्हरीवन, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आम्ही निघालो इंडिया कप खेळायला आणि जाताना आमची सर्व टीम निघाली आहे, पण पहिले आमचीच गाडी, बाकी सर्व उद्या सकाळी निघणार आहेत. तर आम्हाला घरातून 7:30 तासाचा रस्ता होता आणि आता आम्ही आलो आहे भिवंडीला जेवायला. तर पवनसुद्धा इथं आलायच, मला दाखवलं भारत ढाबा म्हणून आहे, इथे आलो जेवायला. तर घरातून आम्ही निघालो 4 जण, त्याच्यामधले पवन, मी आणि प्रसन्न आणि किरण. तर आम्ही आता आलो आहे भारत ढाब्यावरती जेवायला, जिथे पवनने आम्हाला स्पेशल इन्व्हाइट केले जेवणासाठी, जिथे स्पेशल डिश ऑर्डर केलेत. काय स्पेशल काय मागवलं आता आम्ही मस्त घेतो सुरुवात तोडातोडी करायला. त्यात नंबर 1ला आहे आमचा प्रसन्न पाळील. असा भयानक पाऊस पडतोय आणि विजा चमकतात. महाराष्ट्रातून वाटतं पाणी घेऊन चाललोय आम्ही गुजरातला. भयानक एकदम. रात्रीचे वाजलेत 1 आणि हे बघा कसला पाऊस आहे, डेंजर. भयानक पाऊस पडतो. आपले साथीदार बसलेत. गुजरातला एंट्री करायच्या आधीच एवढा पाऊस लागलाय. देवाच्या कृपेने मॅच झाल्या पाहिजेत उद्याच्या, बाबा तिकडे पाऊस नको. The next day. गडबड आहे. 20-15 सेकंद मी बसलो. मी काय म्हणते काय ना परत टाकलाय बसलोच नाही कधी त्याच्यामध्ये. त्रास नाही. ए मयूर, ते तुला एक व्हिडिओ. नमस्कार. तर आत्ताचा आहे दुसरा दिवस आणि आम्ही निघतो आता ग्राउंडवर जायला. पूर्ण दिवसभर तुम्हाला काहीच दाखवलं नाही, त्याचं कारण आहे की आम्ही रात्रभर ट्रॅव्हल केल्यानंतर झोपलोय आणि माझ्यासोबत तुम्ही बघू शकता आता निघाले. तर गाईज माझ्यासोबत आहे विशाल जिदेकर अँड पवन केने. पवन केने आणि 70-70 ब्रँड एक वेगळंच नातं आहे आणि कुठेही गेलो तरी 70-70 ब्रँड असणारच, असायलाच पाहिजे. यस कारण की नंबर 1. कारण की शॉपचे ओनर आहेत, शॉपचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. तर गाईज तुम्ही शकता प्रसन्न पाडील आपल्यासोबत आहे. ते तुम्ही बघू शकता इथे अमित नाईक सुद्धा तयारी करतोय आणि आपला गडे बघा आणि आपला प्रथमेश उर्फ पद्मेश उर्फ पिट्टू सुद्धा रेडी होतोय मॅचला. चला ना लवकर निघू, चला ना. किती टाइमपास करता तुम्ही? चल ना यार मॅच चालू आहे इथे. परदीम बॅटिंग करतोय बघा, तुम्ही बघू शकता. 4 ओव्हरमध्ये स्कोर शपथ 19 वरती 3 विकेट. सॉरी, चल ना यार प्लीज पद्मेश, चल ना सर, चला ना यार, बोला नाही ना. वंडरबॉय येतो, चंडरबॉय वंडरबॉय घेऊन जा ना, गाडी काढा तुमची. आमची गाडी आम्ही बघू. 500 रुपये काय विषय होता? तर काहीच तुम्ही बघू शकता इथे काय विषय होता? चल ना यार रे, चल. तर काहीच आमच्या स्क्वॉड मध्ये आहेत अमित नाईक, पवन केने, संकेत पाटील बघा तुम्ही अजून रेडी ना, आंघोळ केली, अजून लेदरची मॅच खेळून आलाय आणि गडी आपल्या लेदरची मॅच खेळून आलाय. जस्ट लय मेहनत करतो. काल PSL खेळून आलाय तो आणि लिफ्ट मध्ये अडकलेले व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवायचे. संकेत आणि सर्व अडकलेले. ए अमित चल ना यार, अमित
दादा तुम्ही असे चुकीचे हे चुकीचे शब्द वापरू नका. मॅनेजरला शोभत नाही असे आमचे. आमच्या टीम मध्ये बघू शकता इथे ओमिकेनी साहिल लोंगले बंटी बद्रीची आंघोळ करतोय 1-2 तास झाला. एक हे रहमत भाई पण आहेत आपल्या सोबत ऍज अ टीम मेंटॉर प्रॉपर. तर दुसरे आपण इथे दर्शन बांदेकर आहे पण तो काय करतो दर्शन चल की रे. नंतर इथे पवन मोठ्यादा सर्व रेडी झालेत. आता आम्ही निघतोय ग्राउंडवर जायला. केतन आहे कृष्णा सर पण आहेत. या रूम मध्ये कोण आहेत? या रूम मध्ये संकेत वाढेल आणि केतन मात्रे. चलो लेट्स गो गाईज. अरे चल नाही रामीत गिटार कधी घेतली? गिटार बोलते कधी घेतली काय समजा ना तो काय काय त्याला येतं मानन त्याचे. ह्या रूम मध्ये कोण आहे बघूया. चल ना यार चल ना. किती पावडरी लावतय तिथं ऑलरेडी लावायचं ना पावडरी. कधी लावले की त्यांनी. चलो लेट्स गो. चल ना ए बघताला बरोबर घ्या. तर काही आम्ही निघालो आता मॅच खेळायला. आमचे सर सेनापती पण निघाले. तर आम्ही पोहोचलो ग्राउंड वरती आणि आमचे ड्रेस कोड तुम्ही पाहू शकता. इथे आपल्यासोबत आर्यन भोईर आणि मिस्टर पवन केने. तुम्हाला कसं वाटतं इंडिया कप खेळताना? तुम्ही किती वर्ष झाले खेळतायत? पहिलाच वर्ष आहे. बघू आता काय होतो. तर गाईज आम्ही आता चाललोय ग्राउंड वरती. बघू शकता तुम्ही ते ग्राउंड वर आहे चालला. भाई एक फोटो देतो भाई. पवन भाई एक फोटो देतो अच्छे से स्माइल. यस यस बघू शकता तुम्ही पवनचे फॅन बॉलिंग सुद्धा आहे तिथं. लेव 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 लेव. तर इथे प्लेयर्स बघू शकता. इथे सिक्युरिटी सिस्टम आम्हाला फक्त प्लेयर लोकांना इथे अलाउड आहे. आणि इथे चक्रभाऊ प्लीज यार इंडिया कप बद्दल थोडी बाईट कसं वाटतं तुम्हाला? प्लीज यार चक्रीभाई प्लीज. अरे क्रिकेट आहे ते हारजीत चालू आहे. तर इकडे जेवणाची सुद्धा इथे सोय सुविधा आहे बघा. पहिली मॅच झाली ते जिंकले ते इथे जेवायला आलेत. आणि आमची महाराष्ट्र टीम इथे हरली आहे पहिली मॅच. सेकंड मॅच आतमध्ये चालू आहे. हिच्या नंतर मॅच आहे आपली. तर गाईज हा क्रिकॉनचा बॉल आहे जो ह्या मॅच मध्ये आपल्याला यूज केलेला दिसतोय. खूप कडक बॉल आहे. हेवी क्वालिटी एकदम 10x ची क्वालिटी आहे पूर्ण. तर आता आम्ही आलो इथे लाईव्ह सेक्शन मध्ये जिथे आमचे फोटो वगैरे काढणार आहेत. हे बघा पूर्ण लाईव्हचा सेटअप टेनिस क्रिकेटवाल्यांचा आपला. इथे त्यांचं पूर्ण स्क्वॉड प्रत्येकाचं फोटो सेशन होतं इथं. हा आपला बच्चा चॉकलेट बाय द क्वीन ऑफ किंग ऑफ उरण पनवेल. कशाला वाईट बोलत काही तुम्ही बघू शकता. इथे विश्वजित ठाकूर सुद्धा आपला मिकल तर इकडे मोठ्या असं वाटत नाही खरंच हार्दिक पांड्याला उभं केले इंडिया जर्सी. गाईस कमेंट मध्ये सांगा विश्वजित दादा थोडासा हार्दिक पांड्याची फील करून देतो इंडिया जर्सी मध्ये वाटत ना. पाठीमागं कोण आहे? तर इथे झालेला आमचा फोटोशूट कंप्लीट. आणि आता आम्ही जाणार आहोत ग्राउंडवर. फोटो सेशन झाल्यानंतर सगळे प्लेयर आले तिथे मॅच बघायला. आकाशदादा पण आहे. आपण आकाशदादाला विचारू दादा कसं आहे आयोजन इंडिया कप आणि आपल्या मॅच बद्दल कसा काय
सिच्युएशननुसार होणार ना. होऊ शकतं. पिटू काय वाटतं एवढी मॅच बघितली कसं काय ग्राउंडचा? विकेट जरा स्लो आहे पण आमचे बॅट्समॅन 100 मारतो ना. बघू आमचे बॅट्समॅन तुम्हीच आहे आम्ही मारू बोल. आमचा बॅट्समॅन बोललो ना. मला वाटलं माझ्यावर भरोसा आहे तुला बॅटिंग. तू तर मारशील 2-3 मारशील. थँक्स ब्रो. हाच कॉन्फिडन्स मला आयकॉनला जास्त कामास येतो. हे बघ ड्रीम 11 कुपन भेटलाय. पहिलेच जेवणाचा घेऊन बसला वाटतं तू. काहीच हा असा भुकेला वेडा प्राणी. खाऊन पण झाला पचार. खाला पण चालू जेवायला. पोट भरल्यावर जरा बॅटिंग चांगला वाटतो. पूर्ण बाउंड्री लाईन्सला LED लाईन्स 3D डिसिजन इथे देतो. तर गाईज टॉस झालेला आहे आणि संकेत कोण जिंकला टॉस? बॅटिंग आहे आपले ओनर. पहिले बॅटिंग झालेली आता मीटिंग. सर थँक्यू. आमच्या टीमचे ओनर. बॅटिंग पॉवर प्ले पहिला ओव्हर त्याच्यानंतर पहिला पॉवर प्ले नंतर बॅटिंग पॉवर प्ले 2 दुसरा तिसरा तिसरा सहा. सातवा कंपल्सरी 7वा नंतर दुसरा तिसरा नाही घेतला. ते बॉल 3 4 5 6 टेप बॉल का? 4-5 मी वाचला तर 4-5 6 होती. 3 नव्हती. 3 नव्हती 4-5 आणि 5 बॉलर यूज करायचे. बॅटिंग पॉवर प्ले 5 बॉलर आहेत. 5 कंपल्सरी आहे. पॉवर प्ले एकच पॉवर प्ले एकच ओव्हर आणि मग बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा. तो तिथं बॅट्समन असतील त्याच्या हिशोबाने घ्या. दोन्ही एंडची नवीन बॉल आहे. दोन्ही एंडची नवीन बॉल आहे. पण लक्षात घ्या भावांनो, फोकस करो मॅच. म्हणजे आपल्याला जर ग्रामीण महाराष्ट्र ग्रामीण मधनं जर आपल्याला निवडलंय ना तर आपण ग्रामीणचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. समजलं ना. महाराष्ट्रामध्ये खूप प्लेअर आहेत त्यातनं एक ग्रामीण टीम दिली आहे कारण ग्रामीणचे स्टार्स वरती यायला लागले. तर तुम्ही तुमचे स्किल्स दाखवा आणि एका नावासाठी खेळा. मला वाटते आपल्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्र ग्रामीणच्या प्लेअरसाठी की इथून आपण जिंकून दाखवून लोकांना की ग्रामीणचे प्लेअर पण खूप वरती जातात हे दाखवू शकतो. कृष्णा सर किती एक्साइटेड आहेत टुर्नामेंटसाठी? खूप एक्सायटेड आहे आणि इंडिया कप माझ्यासाठी खूप लकी आहे कारण पहिल्या सीझनला देखील 2 मॅन ऑफ द मॅच घेतले होते मी आणि सेकंड इंडिया कपला मॅन ऑफ द सिरीज होतो आणि तिसऱ्या सीझनला इंडिया कपमध्ये महाराष्ट्र जो आपला ए संघ आहे त्यांनी मला निवडलं. आमचे जे स्पॉन्सर आहे शाबाज भाई स्मार्ट नेट त्यांचे मनापासून थँक्स बोलतो आणि स्पेशली राजू बाईकर यांचं देखील कारण त्यांचा मला फोन आला त्यांच्यामुळे खरं तर निवड झाली असं समजावं मी म्हणजे समजेल आणि खरंच मी माझ्या टीमसाठी 100% प्रयत्न करेन जिंकण्याचा आणि सीझन 3ला देखील सिरीज होण्याचा प्रयत्न करेन. सिरीज नाही कमीत कमी बॅट्समॅन. येस हमट्या ये जरा इकडं. काय वाटतं तुला विकेटबद्दल जरा बोल. कशी वाटतं विकेट रोल केले आता? विकेट चांगली आहे फक्त पावसाने थोडी वाट लावली बाकी काय नाही. विकेट तर एक नंबरच आहे. बॉलरांना इतका काय नाही. बॅट्समॅनला कैसा लग रहा है आपको इंडिया कप? बहुत बढ़िया लग रहा है. माहौल बन गया फिर अच्छा. एक नंबर. विकेट क्या बैट्समैन आए. हम किधर जीते? आप जीते. आप लोग अभी हारो हमसे. हम क्वालिफाई होंगे फिर अगला आप जीत जाना फिर आप भी क्वालिफाई हो जाओगे. थैंक यू सो मच. ये विकेट क्या? विकेट पे थोड़ा बैट्समैन लोग थोड़ा डाउटफुल बन रहे हैं पर रन भी कर रहे हैं. क्या दिक्कत है? बारिश हुआ ना थोड़ा विकेट ड्राई है तो बॉल थोड़ा फंस रहा है. अच्छा सही है पर मस्त माहौल बना के रखा है. हाय गाईज. तर आज एक ग्रुपची लीग संपलेली आहे आणि सर्वांना जे पाहिजे होतं असं मला वाटतं
ते बॉल आउट होणार आहे, कारण की प्रत्येक संघाने एक ग्रुपमध्ये 3 टीम होते, प्रत्येक संघाने प्रत्येक टीमला हरवलं, त्याच्यामुळे प्रत्येक टीम एक मॅच जिंकले, एक मॅच हारले आणि पाऊस पण आलाय गाईज. बॅड न्यूज आहे इथे समोर तुम्ही बघू शकता लाईट्समध्ये थोडं पाऊस आलाय, त्याच्यामुळे बहुतेक बॉल आउट सुद्धा कॅन्सल होईल. पण बॉल आउटच्या जागी बहुतेक चिठ्ठी उडवू शकतात असं आम्हाला वाटतंय, पण बघूया आता त्या कमिटीचा डिसिजन काय येतो आणि नक्कीच तुम्हाला मी सांगेन. त्याची कंडिशन अशी आहे की पाऊस पडलाय पूर्ण आणि पूर्ण विकेट सुद्धा कव्हर करत घेतले इथे. बहुतेक माझ्या मते ते बॉल आउट नाही करणार आहे, त्यात चिठ्ठी होणार आहे. त्याचा रिझन असा आहे की प्रत्येक टीमने एक मॅच जिंकली आणि त्या मॅचमध्ये असं झालं आहे की बॉल आउट होणार की चिठ्ठी होणार, कारण की 2 संघ क्वालिफाय होणार आहेत पुढच्या सुपर 8साठी आणि एकच संघ बाहेर जाणार आज. तर होपसो चिठ्ठी होते की बॉल आउट होते असं आम्हाला वाटतंय. आणि बॉल आउटची इथे तयारी चालू केलेली आहे. हे MP वाले इथे बॉलर आपली प्रॅक्टिस करतायत. पवनला स्पेशली बॉल आउटसाठी आम्ही बोललो आहे की तू पहिला बॉल टाक, सेकंड मी आहे आणि थर्ड विश्वजित ठाकूर आहे. तर बघूया आता. आर्यन तुझं नाव काढलंय मोठ्या त्याला टाकले स बॉलरन बाबा. पहिला मेन आहे, नंतर काय त्याला समजलं डायरेक्ट यॉर्कर पडायला गेला टप्पा दोन्ही सारखं करा तू मोठा नाव पडलं ते माई. अफजल भाई आप भी थोड़ा बताओ ना क्या करना चाहिए बॉलर ने, बताओ ना थोड़ा. आप यॉर्कर वाले अच्छे थे, बताओ तो सही क्या करना चाहिए. कोण केलेत सर तुम्ही चॉईस? 3 बॉलर कोण आहेत तुमचे चॉईस? आम्ही करायचे आता नाही सांगू शकत. सिक्रेट हे गडी दिसतंय एनी टाइम गडी. गाईस तर इथे रूल्स सांगितले गेले, डायरेक्ट बॉल जर स्टंपला लागला. गाईस इथे बघू शकता लालचंद फुलचंद आपला पनवेलचा. कसं वाटतं मेरुल तुला? असं वाटत नाही जरा अजून 2-4 6 द्यायला पाहिजे होते, तरी एंटरटेनमेंट झाले असते. 2 6 मी लई चुकीचे खाल्ले, एक तर ते मिड विकेटला आणि 1 पॉइंटला. अफजल भाई मीटिंगला नसते. इसका नाटक है. क्या लगता है आपको? सही है. कोरले अंडे पवन गपने कशाला बोंबलताय? अभी कीपिंग को तू या हे मिकलत मिकलत 3च अटेम्प्ट आहेत का 6 आहेत? 6 अटेम्प्ट आहेत. नाही 3 झाल्यानंतर परत अजून. पण इथं आता यो जागला खपला ना, मग तुमची दोघांना राहिला 3 परत 2-3 ना. येस रजत नाही असं काय नाही. 3 होणार ना, 3 कंपल्सरी आहेत ना. सडन डेथ आहे. किल लागला वाटतं काय? तुमच्या दोघांमध्ये जो मारेल सडन डेथ आहे. झाली क्वालिफाय ना सर. शाबास आर्यन, शाबास भावा, शाबास नाही. तर अशा प्रकारे महाराष्ट्र बी गारेदा
पहिला उडवता होता माहित नव्हतं अशा प्रकारे महाराष्ट्र बी क्वालिफाय झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन दादा. आणि महाराष्ट्र ग्रामीण सुद्धा म्हणजे दोन्ही टीम क्वालिफाय झालेल्या आहेत. तर आता डायरेक्ट भेटू 30 तारखेला आम्ही. वेल तर गाईज अशा प्रकारे आम्ही क्वालिफाय. पवन भावा तू काय टाकला पहिला बॉल क टाकला एक कॅप्टन म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्र बी आणि महाराष्ट्र ग्रामीण क्वालिफाय झालेले आहेत. येस येस खूप चांगले खेळलेले. एमपी संघ खूप चांगला खेळलेला परंतु थोड्या मिसमॅच मुळे जरा आम्ही जिंकलेलो आहोत. आदर्श पनवेल मोठ्या. तर मित्रांनो सकाळचे वाजले 10. सकाळी मॅच संपवून आम्ही जेवून डायरेक्ट निघालो घरी यायला. सकाळी 6 वाजता आम्ही तिथून जेवून निघालो. तर वाजलेत आता 10 आणि आम्ही आता आहोत गोरसे गावामध्ये. तर वाघ बघा वाघाला आम्ही आता घरी सोडलाय त्यांच्या गोरसे गावात. तो त्याच्यात चालला घरी आणि आम्ही आता चाललोय घरी.